सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मी पत्रकार सूरज पाटील। सुरू आहे 3 दिवसांपासून शेतकरी आपल्या जमिनीसाठी आपल्या जमिनीच्या भाववाढीसाठी या ठिकाणी आंदोलन करणं, शेतकऱ्यांना स्वतः जमिनीसाठी आंदोलन करावं लागतं हे महाराष्ट्रामध्ये आज पाहायला मिळते। शेतकऱ्यांपर्यंत या वाडा तालुक्यातील विक्रमगड आणि जव्हार मधील अगदी बघा, जव्हारवरनं 2 तासाचा प्रवास 2.5 तासाचा 3 तासाचा प्रवास करून शेतकरी पोहोचतायत। विक्रमगडवरनं या ठिकाणी शेतकरी पोहोचतायत। अगदी रस्त्यात खड्डे असताना वाडा तालुक्यातील शेतकरी पोहोचतायत। चहू बाजूला एकच या ठिकाणी मात्र शेतकरी आणि भगवा झेंडा भगवी टोपी पाहायला मिळते आणि चेहऱ्यावरचं या ठिकाणी दुःख ऐन दिवाळीच्या सणाजवळ असताना पाहायला मिळते। वाडा शहराच्या प्रांत ऑफिस समोर या ठिकाणी शेतकरी बसलेले आहेत। तर आपलं नाव सांगा। धर्मवीर विचार मंच संघटना संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे। आज या आंदोलनाचा 4था दिवस सुरू झालेला आहे। 4था दिवस। मला सांगा, तुमच्या मागण्या काय होत्या आणि का उपोषणाला आपल्या आंदोलनाला यावं लागलं? अगदी उपोषण यागं तुम्ही केलं होतं ते याच मुद्द्यासाठी केलं होतं का? हो, सप्टेंबर महिन्यामध्ये काही शेतकरी माझ्याकडे आलेले टॉवर लाईन संदर्भातले आम्हाला नुकसान भरपाई भेटत नाही, फक्त एकच कंपनीची समस्या घेऊन आलेली, फावडा नावे कंपनी तिची। त्या अनुषंगाने मी अमरण उपोषण केलं आणि त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून दिली। त्याच्यानंतर वाडा, विक्रमगड आणि जव्हार इथल्या शेतकरी माझी भेट घेतली। त्याच्यानंतर मी पाहणी दौरा सुरू केला, तेव्हा भयानक सत्य समोर आले। ज्या जव्हारमध्ये पेट्रोल 100 रुपये लिटर आहे आणि वाड्यामध्ये पण पेट्रोल 100 रुपये लिटर आहे, पण जव्हारला आज 180 रुपये चौरस मीटर भाव आहे आणि वाड्याला 1253 रुपये चौरस मीटर भाव आहे। आम्ही वृत्तपत्रामध्ये बातम्या ऐकल्या की एक तालुका एक भाव झालाय, पण याच्यामध्ये कोणतीही सत्यता नाहीये। आज फावडा कंपनी आहे, बोईसर आयबी आहे वाड्या तालुक्यामध्ये किंवा पॉवर ग्रीड आहे, पॉवर ग्रीडचे ते शेतकरी उपस्थित आहेत। तर आज त्यांना एक तालुका एक भाव जाहीर झालेला नाहीये। आज शासन फक्त बोलतोय एक तालुका एक भाव जाहीर झालाय, पण ते आम्हाला सत्याच्या पेपरावर दिसत नाहीये, फक्त न्यूजला आम्ही बघतोय। धर्मवीर प्रतिष्ठानकडे जव्हार, विक्रमगड, वाडा शेतकरी आले, त्यांनी काय समस्या तुमच्यापर्यंत मांडल्या? त्यांना कोणत्याही प्रकारची कोणतीही नोटीस बजावली गेली नाही आणि आरेरावी करून काम चालू करत होते कंपनीवाले। ते जर जेव्हा अडवायला जात होते, कुठून तरी सरकारी यंत्रणेकडे त्याच्यावर दबाव येत होता, हे पूर्ण आम्ही फोडून टाकलं। मी विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये गेलो, साहेबांना GR दाखवला का अशा पद्धतीने काम आहे। चौदा बांधल्यानंतर त्यांना 50% मोबदला देण्यात यावा, पण त्याच्यानंतर मनोरा उभारताना 50% देण्यात यावा। अशा कंपनीवाला कुठेच प्रोसेस केलेली नाही, म्हणून हे शेतकरी आडवे जातात। हे शेतकरी येतो, हे शेतकरी आहेत, त्यांची पार्श्वभूमी फक्त शेतकरी आहे। हे काय करणार आहेत करून फक्त काम अडवायला जातील, माझ्या जागेत करू नका, दुसरं काय करणार आहेत? ह्याचाच फायदा त्या कंपनीवाल्या घेतला। ह्या कुठेतरी खोडून निघाला पाहिजे आणि यांना योग्य तो निर्णय इथं लागला पाहिजे। तुमची सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं काय मागणी आहे, काय इच्छा आहे शेतकऱ्यांची आणि किती ठामपणे आपण हे धरणे आंदोलन मात्र करणार आहात? हे बघा, या ज्या पूर्ण मागण्या या ज्या टाकलेल्या आहेत आपल्या संघटनेमार्फत, या फक्त शेतकऱ्यांनी टाकलेल्या आहेत। मी त्यांचा आवाज आहे, मी त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो की त्याही मला पालघर जिल्ह्यात कोणतीही संघटना कोणताही पक्ष न निवडता धर्मवीर विचार मंच व मिलिंद पष्टे हा त्याही आवाज बनवला। मी मनापासून त्यांचे स्वागत करतो। पहिली मागणी आहे, एक जिल्हा समान न्याय, एकच भाव भेटला पाहिजे। 10,000 रुपये चौरस मीटर म्हणजेच 10 लाख रुपये गुंठा प्रत्येक शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे। दुसरी मागणी आहे, ज्या या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांची जागा चालली त्यांना तात्काळ नोटीस देण्यात यावी। तिसरी आपली मागणी आहे की मनोरा उभारतो त्याला 100% अनुदान आहे, पण मोबदला आहे, पण जी विद्युत लाईन जाते त्याला फक्त 30%। आणि त्या विद्युत असे कितीतरी मुलं माझ्यावर आले, सर मला त्याच्या खाली पोटरी टाकायची होती किंवा भाऊ मला हा बिझनेस करायचा होता, पण आता आणि आम्हाला एवढी शेती आहे, तिथून ही लाईन चालली, आम्ही करू काय? त्यांच्या व्यथा ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं। आज आदिवासी समाजासाठी ते मुलं लांब लांब जाऊन शिक्षण घेतात, त्यांचे आई वडील कष्ट करून जंगलामध्ये काम करून त्यांना शिकवतात आणि आज ते त्यांच्या जागेमध्ये काय उद्योगधंदा करू शकत नाही। ही बाप आमच्या लक्षात आली, त्याच्यानंतर आंदोलन उभं राहिलंय। त्याच्यानंतर ती जी 30% मर्यादा खोडून टाकायची आणि 100% मोबदला भेटला पाहिजे त्यांना, तेव्हा कुठे हा शेतकरी वर्ग सुखी होईल। चौथी आपली मागणी आहे की ज्या शेतकऱ्याची जागा याच्यामध्ये गेले त्यांना प्रत्येकाला नोकरी देण्यात यावी।
कारण त्यांचं जीवन आता उद्ध्वस्त झालंय. त्यांच्याकडे जागाच नाही दुसरी राहिली. त्याच्याखाली ते आंबा नाही उभा करू शकत, पिकू शकत, चिकू नाही लावू शकत, फक्त भात शेती करू शकतात. कोणताही प्रकल्प नाही उभा करू शकत. तर त्यांना नोकरी एकतरी लावली पाहिजे. हा तालुका, हा जिल्हा पेसा जिल्हा आहे. अजून सुद्धा या जिल्ह्यामध्ये गरिबी आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. तर कुठेतरी तिथं नोकरी भेटल्याने तो शेतकरी सुखावला जाईल. त्याच्यानंतरची आपली मागणी आहे, बाधित शेतकऱ्याला आता जी एक मनोरा आहे तिथं 2 पटीने भाव द्यायचा आहे. म्हणजे 1 लाख रुपये भाव असला तर 2 लाख रुपये देणे, तोच 5 पटीने देण्यात यावा, तेव्हा शेतकरी सुखी होईल. त्याच्यानंतरची मागणी आहे, सर्व शेतकऱ्यांना सर्व मोबदला दिल्याशिवाय पुढील विद्युत लाईनी खेचायचं काम करण्यात येऊ नये. कारण की हा शेतकरी गरीब वर्ग आहे. जर त्याही मोबदला दिला नाही, अशी खूप प्रकरणं उघडकीस आलेत की त्यांना हायकोर्टामध्ये जायला लागलंय, त्यांना कलेक्टर मॅडमकडे अपिलामध्ये जायला लागलंय त्यांच्याच पैशासाठी. म्हणजे शेती पण त्याहीच द्यायची ना, फेऱ्या पण सरकार दरबारी त्याहीच मारायच्या का? हा कुठला न्याय आहे? तुम्ही शेतकऱ्याला विश्वासात घ्या. शेतकऱ्याचा कोणत्याही प्रकल्पाला विरोध नाहीये, पण तुम्ही शेतकऱ्याला आज रस्त्यावर बसवल्याचा खेद वाटतोय या जिल्ह्यामध्ये. ही शोकांतिका आहे. दिवाळी तोंडावर आहे. आपण बोलतो इडापिडा जाऊ दे, बळीराजाचे राज्य येऊ दे. कोणता बळीराजा? कुठे बळीराजा? आज रस्त्यावर बसायला लावलाय बळीराजाला तुम्ही. हा जिल्हा पेसा जिल्हा आहे. इथला शेतकरी आज रस्त्यावर बसतोय. का बसतोय? कोणता लोकप्रतिनिधी तर भरकट नाही, विचारपूस करायला येत नाही. कोणता प्रशासकीय अधिकारी जो ठाम निर्णय घेऊ शकतो? आज 4था दिवस उजाडलाय. या बळीराजाला तुम्ही इथे आजूबाजूला तुम्ही आता बाईट घ्या. किती घाणीचं साम्राज्य बघा. अशा ठिकाणी आम्हाला बसून ठेवलंय. हे का चालू आहे? म्हणजे शेतकरी जेव्हा शेतकरी पिकवतो तेव्हाच हा देश चालतो का नाही चालत? वाडा शहरामध्ये तुम्ही म्हणता अस्वच्छता आहे प्रांत ऑफिस समोर, मग शेतकऱ्यांना वाडा शहरामध्ये या ठिकाणी दुय्यम स्थान दिलं गेलंय का? काय वाटतं? मी या गोष्टीचा निषेध करतो. यांना दुय्यम स्थान दिलं गेलंय. तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याने कॅच करा सगळं. किती घाणीचं साम्राज्य पसरलंय. आज महिला वर्ग आहे, स्वच्छतागृह नाही आहेत आजूबाजूला स्वच्छ, गटारी उघड्या स्वरूपात आहेत. हे शेतकऱ्यांनी का सहन करायचं? आमचे सेवक म्हणून प्रशासकीय अधिकारी इथं बसलेले आहेत, आमची गैरसोय करायला नाही. लोकप्रतिनिधींकडनं तुम्हाला काय कशा पद्धतीने सहकार्य मिळणार आहे का अपेक्षा? आम्ही वृत्तपत्रामध्ये आताच ऐकलं की एक तालुका एक भाव जाहीर करण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेतलेला. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याही इथे यावं शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आणि त्यांना सहकार्य करून एक जिल्हा एक भाव लावायला पुढाकार घ्यावा. पूर्ण शेतकऱ्यांचा आवाज म्हणून मी बोलतो. मी तुमचं स्वागत करतो लोकप्रतिनिधींचं, पण या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी लढा धर्मवीर प्रतिष्ठानचा या ठिकाणी उपोषण सुद्धा केलेलं आहे आणि आता शेवटी धरणे आंदोलनाची वेळ आलेली आहे. अगदी बघितलं उपोषणानंतर धरणे आंदोलन, मग या ठिकाणी कशा पद्धतीनं 4 दिवसांमध्ये प्रांत ऑफिस कार्यालयाकडनं तुमची दाद कुठपर्यंत घेतलेली आहे? काही बैठका मिटिंग झाल्या का? पहिल्या दिवशी आम्हाला चर्चेला बोलवलं गेलं. प्रांत साहेब आम्हाला कळवलं की हे पूर्ण अधिकार माझ्याकडे नाही आहेत, कलेक्टर महोदय याच्याबद्दल निर्णय घेऊ शकतात. आम्ही त्यांना तिथेच पूर्ण शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही तात्काळ कलेक्टर मॅडमला इथे बोलवा. आम्ही सुद्धा निवेदन दिले मोर्चाच्या 10 दिवसाआधी. तिथं आमची दाद घेतली गेली नाही आणि काल म्हणजे 10 तारखेला आम्हाला बोलवलं गेलं. कलेक्टर प्रांतांकडून आम्हाला असं उत्तर भेटलं की आम्हाला त्या उत्तराचं विश्वासच बसत नाहीये. त्यांच्याकडे उत्तर असं होतं की कलेक्टर मॅडम आज सुट्टीवर गेल्यात. आज त्या या जिल्ह्याच्या मायबाप आहेत. या जिल्ह्याचा शेतकरी रस्त्यावर बसलेला आहे आणि त्या सुट्टी घेतात. ही शोकांतिका आहे. या गोष्टीचा जाहीर निषेध करतो मी. तर तुम्ही शेतकऱ्याला उघड्यावर सोडून गेलेत. तुम्ही तात्काळ सुट्टी रद्द करून योग्य तो न्याय निवाडा करण्यासाठी इथे हजर राहा आणि शेतकऱ्यांशी चर्चा करा. हा शेतकरी याला कोणताही निर्णय घ्यायला भाग पाडू नका. याच्यावर अन्याय अत्याचार करू नका. मग पुढे काय झालं? ते बोलले आम्हाला आंदोलन मागे घ्या. आम्ही
जिथपर्यंत मिलिंद पष्टेच्या जीवात जीव आहे, माझा मृतदेह घरी गेला तरी चालेल, पण आम्ही इथून उठणार नाही. इथेच दिवाळी साजरी करणार, इथेच राहणार, पण आम्ही इथून जाणार नाही. माझ्या सॉस आहे तिथपर्यंत त्या शेतकऱ्यांसाठी मी लढत राहीन, त्यांचा आवाज बनवून मी ओरडत राहीन. तर नक्कीच या ठिकाणी मिलिंद पष्टे बद्दल ज्या ठिकाणी त्यांचं मत जाणून घेतलं. अगदी बघितलं तर प्रांत ऑफिस समोर, थोडं प्रांतांसमोर या ठिकाणी ते आंदोलन चालू आहे आणि स्वच्छतेचा थोडासा अभाव त्यांनी मात्र या ठिकाणी म्हटलेला आहे. पुरुष मंडळी आणि या ठिकाणी महिला वर्गसुद्धा आहेत. वयोवृद्ध आजीसुद्धा या ठिकाणी आंदोलनामध्ये, धरणे आंदोलनामध्ये पाहायला मिळते. आणि पालघर जिल्हा हे धरणे आंदोलन एक ऐतिहासिक आंदोलन म्हणणारा 4था दिवस आहे. आणि याच शेतकऱ्यांच्या वतीनं, धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीनं अगदी बघितलं तर उपोषणसुद्धा याच मुद्द्यावर झालेलं आहे. अजूनही या ठिकाणी न्याय मिळत नसल्या कारणानं शेतकरी या ठिकाणी झगडत आहेत या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आणि अपेक्षा मात्र करतायत की आमच्या जमिनीला जो दर आहे तो दर त्यांना तो मिळावा आणि त्या पद्धतीने त्यांच्या मागण्या इथून पुढे वाडा प्रांत ऑफिसकडनं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचावा ही त्यांनी मागणी केलेली आहे. मी पत्रकार सूरज पाटील, सूरज वन स्टार न्यूज. आपण आहोत वाडा, पालघर या ठिकाणी. शेतकऱ्यांचं दुःख, दुःखी चेहरे ऐन दिवाळी समोर असताना